भक्तिर्भवति नैष्ठिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः यं प्रवृत्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनविरहकातराजभाव पुत्रीति तन्मयतया तद्वकिनीरुष्टं सर्वपुत्रदेवनिवाजतोऽस्मि। श्रीमद भागवतम स्कंद 10 अध्याय 19 आणि अध्याय नाव आहे रसारंभ आणि श्लोक संख्या आहे 26, 27 आणि 28 कारण 35 उदाहरण असं तो म्हणाले 26 ला तात्पर्य नाही 27 ला 19 तात्पर्य त्यामुळे आपण 28 ला आपण आधी 26, 27 मी म्हणतो मागवण्यानंतर काय केलं डिस्प्ले फक्त मोबाईल आहे तिकडे सर्च करा ना असं द्या भागवतम द्या भागवतम आणि मग 10.19.28 केलं ना मला दिसलो घरी गेले आहे ठीक आहे दुसऱ्याला बघू शकता परत बाहेर गेले तर तात यायची इच्छा होती म्हणजे भेटलं 10 आपल्या भागवतम लिहायचे भागवतम आणि मग 10.29.28 असं करा आपण का ऊर्जा बेललाच होतं आता ऊर्जा कळालं ना ठीक आहे 28 नंतर पडायचं 26 आधी म्हणून देतो आपण का सोबत 28 आपण नंतर म्हणाले 26, 27 त्याला आत्मकरणी म्हणतो 26 म्हणतो अस्वर्गम यशस्यम च फलगोत्रचरम भयावहम जुगुप्सितम च सर्वत्र यौपपत्यम कुलस्त्रियः लक्षात आहे उच्चकुलीन स्त्रियांनी व्यभिचार करणे पूर्णतः निषिद्ध आहे अशा दुष्कृत्यामुळे त्यांना स्वर्गप्राप्ती होत नाही त्यांची अपकीर्ती होते त्यांच्या जीवनात नाना संकटे निर्माण होतात आणि त्यांच्या मनी सदैव भय वास करू लागते पुढचा श्लोक आहे 27 त्याला तात्पर्य एकावळीत आहे मग आपण पुढचा श्रवणा दर्शना ध्यानात मयी भाव कीर्तनात न तथा सन्निकर्षेण प्रतियात ततो ग्रहान याचं भाषण तात्पर्य श्री प्रभुपादांचं शिष्यांना माझ्या शारीरिक सानिध्याने नव्हे तर माझ्याविषयी श्रवण केल्याने माझे मूर्तिरूपात दर्शन केल्याने माझे ध्यान केल्याने आणि माझ्या नावाचे त्या गुणांचे कीर्तन केल्याने मनुष्याच्या ठाई माझ्या विषयीचे प्रेम विकसित होते म्हणून आता तुम्ही सर्वजणी स्वगृही परत जा तात्पर्य कळत आहे भगवान श्रीकृष्णांचा हा युक्तिवाद खरोखरच वादातीत आहे वादातीत म्हणजे वादात नाही वादाच्या पलीकडे वादात नाही वादाच्या पलीकडे वाद करायची आवश्यकता आहे का करू नका वाद आता आहे 28वा सर्वांनी माझ्या मागे म्हणण्यानंतर तुम्हाला मोबाईल नाही सापडलं आपण मोबाईलमध्ये काय कसंही केलं काय आणि म्हणजे माझं श्लोक म्हणायला ते फार महत्वाचे श्लोक आहे म्हणायचं म्हटलं की प्रॅक्टिस नाही तर प्रॅक्टिस नंतर मग समजू काय नाही थांबूचं तुमचं थांबूच्या सिमेंट बाबूराव ठीक आहे मी म्हणतो माझ्या श्री शुक उवाच इति विप्रियमाकर्ण्य गोप्यो गोविंद भाषितम् विषण्णा भग्न संकल्पा चिंता मा बुद्धदत्तया श्री शुक उवाच इति विप्रियमाकर्ण्य
गोप्यो गोविंद भाषितम् गोप्यो गोविंद भाषितम् विषण्णा भग्न संकल्पा विषया भग्न संकल्पा चिंता मा दुर्दत्तया चिंता मा दुरत्यया श्रीशुवाच इति विप्रियमाकर्ण्य गोप्यो गोविंद भाषितम् गोप्यो गोविंद भाषितम् विषण्णा भग्न संकल्पा विषण्णा भग्न संकल्पा चिंता मा दुरत्यया चिंता मा दुरत्यया श्रीशुवाच इति विप्रियमाकर्ण्य गोप्यो गोविंद भाषितम् विषण्णा भग्न संकल्पा चिंता मा दुरत्यया शब्दार्थ माझ्याकडे म्हणायला श्री शुक उवाच श्री शुक गोसावी म्हणाले इति याप्रमाणे विप्रियम अप्रिय आकर्ण्य ऐकून गोप्यः गोपी गोविंद भाषितम गोविंदांचे वचन विषण्णः निराश झाल्या भग्न विफल संकल्पाः त्यांच्या इच्छा चिंता चिंता आपुः अनुभव घेतला दुरत्यया अथांग अनुल्लंघनीय भाषांतरता प्रश्न प्रभुपादांच्या शिष्यांना प्रश्न प्रभुपाद श्री शुकदेव गोस्वामी म्हणाले गोविंदांचे हे अप्रिय भाषण ऐकून गोपीचे फारच निराश झाले त्यांचे संकल्प विफल झाल्यामुळे त्या चिंतेच्या अथांग सागरात बुडून गेल्या तात्पर्य गोपींना आता काय करावे हे समजेना श्रीकृष्णाच्या चरणांची लोळण घेऊन दयायाचना करावी की अलिप्त होऊन घरी परतावे याविषयी त्यांच्या मनी संभ्रम निर्माण झाला त्यामुळे त्यांची अंतःकरणे अधिकाधिक चिंतेने व्यापत गेली ओम ज्ञान पिंगलादे चक्षुरुत्तमेन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं महतरमणिं ददाति स्वरामधिपम् वन्देऽहं श्रीगुरुं श्रीयुतपदकमलं श्रीगुरुवैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणासिंधो दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते तप्तकाञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेषु वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नमो महावदान्याय कृष्ण प्रेमप्रदायिने कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरकृष्णे नमः वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वती देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीनाथादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे मूकं करोति वाचालं पदं नमस्ते यत्र पात्रं महोदयशिखं दीनतारणं परमानन्दमाधवं श्री चैतन्यं ईश्वरम् कथन संस्कृति अस्मिन् दुष्करं सुकरं भवे विस्मृतिर्दं स्यात् चैतन्यं नमामि हरे कृष्ण तर सर्वप्रथम उपस्थित वैष्णवांच्या कृपेची याचना करतो या श्लोकात काय बोलण्यापूर्वी तर प्रसंग फार वेगळा झाला गोपनीय प्रसंग आहे जेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांनी बासरी वाजवली कुठं वृंदावन बासरी वाजवली ती बासरी ऐकून सगळ्या गोपी आहे त्या अवस्थेत निघाल्या घरात मध्यरात्री आणि ती रास पौर्णिमा होती शरद पौर्णिमा आणि त्यावेळी ते भगवान श्रीकृष्णांनी बासरी वाजवली ते ऐकून त्या भगवंताला आकर्षित खेचल्या गेल्या
त्याला काही सुचत नव्हतं होते. पण भगवान श्रीकृष्णाने त्यांची परीक्षा घेतली आणि इतर भौतिक जगातल्या स्त्रियांना, त्याला उद्देश कोणाचा होता? भौतिक जगातल्या स्त्रियांना सांगायचं होतं खरं तर. पण ते कोणाच्या माध्यमाने सांगितलं? त्या गोपींच्या माध्यमाने. आता गोपींचा स्तर फार उच्च स्तर आहे, फार उच्च स्तर आहे. गोपी म्हणजे भगवंताच्या अंतर्गत शक्तीच आहेत, त्यांचा अधिकार आहे त्यांच्याशी लीला करण्याचा. पण भगवंत काय करतात या ठिकाणी? मुद्दाम स्त्री धर्म सांगतात. स्त्री धर्म, स्त्रीने कसं वागावं. कुठल्याही विवाहित स्त्री असेल, कुठल्याही परपुरुषाने बोलल्यावर ते अगदी उड्या मारत जाऊ नये त्याच्याकडे, बोलू नये परपुरुषाने. तिच्या पतीव्रतेचं पालन केलं कसं करावं त्याचा उद्देश करतात. आता तो गोपींना उद्देश नाही एका दृष्टीनं, पण त्या गोपींच्या माध्यमाने भगवंत इतरांना पण उपदेश देत आहेत. कळावं की गोपींची कोणी दखल करू नये या दृष्टीने. खरं तर त्यातल्या काही गोपी विवाहिता पण होते, तरी पण कसं केलं कृष्णानं? कारण विवाहित असले सुद्धा त्यांचं दिव्य देह घेऊन पोचले. इतर सगळ्यात जमणार कसे दिव्य देह शक्य नाही. हा देह सांभाळताना अवघड, दिव्य देव कुठे घेणार नाही शक्य त्यामुळे. पण त्या गोपी मात्र उच्च स्तरावरचे देखील. गोपी भगवंताला भेटण्यासाठी सगळं त्याग करणं सोपं नाही, कृष्णाकडे जाणं. त्यामुळं गोपी मात्र पोचले तिथं. पण भगवंत म्हणतात की बरोबर नाही म्हणायचं असं कुठल्याही परपुरुषाकडं मध्यरात्री जाणं चांगलं नाही असं भगवंत म्हणतात. असा उपदेश ऐकल्यावर मला त्या एकदम बोलून गेले. त्याला म्हणायचं तुम्हीच बोलू द्या मला, तुमची बासरी ऐकू द्या मला. आश्चर्य कसं बघा, भगवंत तर बासरी नेहमी वाजवतात, पण ती बासरी सर्वांना ऐकली असेल. एखाद्या घरासमोर 4-5 लोक आहेत, एखाद्याला ऐकू आली तर बाकीला ऐकलं असेल. पण कुठं गाणं लागलं असेल ते सर्वांना ऐकू येते. ती भगवंताची बासरी भगवंताला ज्यांना ऐकायची त्यांनाच ऐकू. कुणाला ऐकवतात? भगवंत भक्तांना. कुठल्या विशेष भक्तांना स्पेशल, सर्व भक्तांना स्पेशल नाही, काही भक्तांना ते ऐकू देणार भगवंत. म्हणजे आपण समजू शकतो भगवंत काही ठराविक भक्त, पोटभर कुठले भक्त जे माधुर्य स्तरावर पोहोचलेले आहेत, माधुर्य स्तर त्यांनी घेतलेले आहेत. जेव्हा प्रभू रामचंद्र वनवासात होते, वनवासात निघालेले असताना त्यांनी जेव्हा भ्रमण करत होते आणि लक्ष्मण सोबत, आणि दंडकारण्य ऐकलं. दंडकारण्य कुठं? दंडकारण्य विषय महाराष्ट्राचा भाग दंडकारण्य म्हटलं जातं बऱ्यापैकी काही ठिकाणावर. आता नुसतं दंडकारण्य एवढं छोटा भाग नाही, कुठं आहे जंगल होतं. त्यातून निघाले असताना बरेच ऋषीमुनी फार मोठं ध्यान धारणा भगवंताचं म्हणजे समाधीवासात पोचले होते ऋषीमुनी बरेच काही. आणि ते कुठल्या स्तरात पोचले? ते भगवान माधुर्य स्तरात पोचले. ते माधुर्य स्तर म्हणजे भगवंत आमचे पती आहेत या भावनेने त्याच्याशी लीला करणं अशा स्तरात पोचले. तो भौतिक जगाचा स्तर नाही, आध्यात्मिक स्तर त्या स्तरात पोचलेले होते. आणि त्याने प्रभू रामचंद्रांना बघितलं, कळलं की ज्यांचे आम्ही चिंतन करते भगवंत सांगतात. कारण श्रीराम रामने कृष्ण काय वेगळे नाही, लीला त्यांची हिरो तोच आहे, भूमिका वेगळ्या आहे. जो सिनेमा बघून त्याला कळतं, नेहमी सिनेमा बघतो अरे हाच तो हिरो आहे, आम्ही वेगळ्या हिरो दाढी कशी काय दाढी लावली त्याला बरोबर. सर्वांनी दाढी लावली ओरिजिनल ते काढून घ्यावं, त्याने काढण्याची तुमचं बरोबर तर जेव्हा नाही ना तो नेहमी सिनेमा बघून त्याला कसं कळतं अरे हा तो माहिती आहे मला काही तोच हिरो भिकारी म्हणतो, हे वेगळा रोल करतो, पण त्याला माहीत असतं एखाद्याला तोच हिरो. त्या व्यक्तीनं भगवान श्रीकृष्ण मूळ आहे सर्वांचे, सर्व अवतारांचे, पण तेच वेगळे रूप घेऊ शकतात. प्रभू रामचंद्रांनी बघितला त्या ऋषीने स्तुती केली, म्हणाले की हे भगवंत आहे प्रभू, आम्ही आपल्या शरणाने भक्त आहोत. प्रभूंना माहिती आहे, म्हणजे आमची इच्छा आहे की आपल्याशी माधुर्य रसामध्ये आगमन करा, तसं राहतला करतात गोपी तसं. पण प्रभू रामचंद्र म्हटले या अवतारामध्ये माझं स्वरूप वेगळे म्हणे, मी एक पत्नीमध्ये घेतलेलं आहे, त्यामुळं इतर स्त्रीची बोलणं त्याच्या लीला करणं या रूपात ते बरोबर होत नाही. म्हणून मला द्वापारिका तुम्हाला जन्म मिळेल, गोपी बनून तुम्ही येणार द्वापारिका. द्वापारिका
तुम्ही काय म्हणणार? गोपी म्हणणार. तुम्हाला गोपीचं शरीर प्राप्त होणार आणि तेव्हा तुम्ही काय करणार? तेव्हा मी जे मूळ रूपात येईल श्रीकृष्णाच्या रूपात, तेव्हा तुम्ही त्या लिलेमध्ये सहभाग घेऊ शकाल. आणि त्यामुळं त्या गोपीचं नाव काय झालं? ऋषीचारी गोपी. त्या गोपीमध्ये म्हणजे त्या गोपी काही साधारण गोपी नाही. जसं भगवत उपदेश देत आहेत ते सर्वसामान्य स्त्रियांसाठी देत आहेत. कुठल्याही स्त्रीला आपल्या पती व्यतिरिक्त परपुरुषाकडे जाऊ नये, बोलू नये एकांतात, असं उद्देश आहे. अजून या घटनामध्ये घडली जेव्हा प्रभू रामचंद्रांनी पूर्ण सगळं युद्ध झालं, रावणाचा वध झाला, कुंभकर्ण झाला, सीतेची अग्निपरीक्षा पण झाली, राज्याभिषेक पण झाला. आणि भगवंत काय करत होते? आपण ऐकलं का पूर्वीचे राजा काय करत होते? वेश पाठवून आपल्या राज्यात भ्रमण करायचे. कशासाठी? फार थोडं लांब बसायचं फार दे पुढं घालू ना. मी खात, मी शाकाहारी खाते ते मला कसं आहे, बरं वाटतं. भरपूर भरगाचं असं ठीक आहे. पुढे आपले 2-4 लोक मी बघायला खर्च बोला छान बरं वाटतं. ते तुमच्यात चांगलं बरं काही. तर मुद्दा हाच आहे. तर जेव्हा कुठला प्रसंग सांगतो आपण तुम्हाला की पूर्वीच्या काळात राजावर काय करायचे? वेश पाठवून पुढे जायचे, राज्यात भ्रमण करायचे. का बरं? काय चालेल बघायचं, काय काय झालं ते ऐकायचं. का भ्रमण करायचे? राज्यामध्ये काय चर्चा सुरू आहे राजाविषयी, राजाविषयी काय म्हणणं प्रजेचं, सुधारणा करण्याचे भावना. आजकाल आपण बघत नाही तसं. काय म्हणायचं म्हणजे आम्ही आमचंच करणार, तुम्ही तुमचं करा, आमचं नाही ऐकलं बोलवणार तुम्हाला. ते धोरण वेगळं. तेव्हा राजा असे होते. प्रभू रामचंद्र वेश पाठवून भ्रमण करत होते. भ्रमण करताना काय काय झोपलेलं ऐकत बोल, इकडे घर ऐकत तू काय बोल. एक धोब्याचं घर होतं. पती आपल्या पत्नीला म्हणतोय मी काय राजा राम नाही म्हणे. त्याची पत्नी रावणाकडे इतकं दिवस राहिली तरी रामाने घेतलं. पण मी राम नाही म्हणे, तू इतकं दुसरीकडे गेली होतीस, मला कळलेलं आहे, त्यामुळे तुला घेणार नाही म्हणे. मी परत मी धोबी आहे, कपडा फाटल चालेल, डाग कपडा नाही म्हणून. ऐकलं अरे काय करायचं ते म्हणजे माझ्या रातून आरोपच ठेवलाय लोकांनी. माझी पत्नी पतीव्रता नाही तरी पण स्वीकार करतो, असं चर्चा झाली. लोक कसं वागणार? खरं तर नाही तसं. धोब्याला माहिती आहे बरं, आणि पण सगळं झालं माहिती आहे, तरी पण डोक्यात बसले. प्रभू रामचंद्र विचार केला मी एक आदर्श राजा म्हणून जर प्रस्तुत करायचं स्वतःला, मला सीतेचा पण त्याग करावा. म्हणजे परपुरुषाकडं जाणं वेगळं आणि कृष्ण हा एक पुरुष आहे त्याने जाणं फरक आहे. कृष्ण हे सर्वांचेच करतो. जय श्री राधा गोविंद जी. तरी पण चांगलं चांगलं लक्षात. तर काय मुद्दा झाला होता थोडं लक्षात घ्या. तत्व लक्षात घ्या की एखादी विवाहित स्त्री आहे की एखाद्या पुरुषाकडे पतीशिवाय दुसऱ्या पुरुषाकडे जाणं आणि कृष्णाकडे जाणं फरक आहे का? एकच आहे. फरक आहे. कसा फरक आहे की कृष्ण खरेच पती सर्वांचे खरे पती कोण? कृष्ण आहे. मीराबाई काय म्हटले? मेरे तो गिरधर गोपाल दुसरे न कोई. एकदा ते षड गोस्वामी होते. षड गोस्वामी जय श्री राधा गोविंद देव श्री गौर काय भगवान. खरं पाहिलं तर ऐका, प्रवचन ऐकत असताना आपण दंडवत थोडंच करायचं अशी विधी आहे. कारण भगवंताचं गुणगान झालेलं आहे. एखादी नुसतं जळून जातं, प्रवचन बसलेलं नुसतं ऐकायचं अशी पद्धत असते. बरं तुम्ही असं नुसतं प्रवचन असेल मग चांगलं साष्टांग लोटामध्ये करू शकता. नंतर मी नसताना माझ्या काम काय करतो ते प्रभूजी म्हणते. मुद्दा काय लक्षात तुमच्या ती काय म्हणतो पत्र आहे तुमचं उत्तर हवंय मला. एखादी विवाहित स्त्री आहे ती पती सोडून दुसऱ्याकडे कोणाला जात असेल ते तो एक प्रसंग. किंवा एखादी विवाहित स्त्री आहे
की पती सोडून कृष्णाकडे जातच आहे. दोन्ही सारखा वेगळं आहे. काय वेगळं पण सांगा बाबूराव. श्रीकृष्ण साक्षात भगवंत आहे. सर्वांचे पती आहेत ते. कृष्ण सर्वांचे पती आहेत की कृष्ण सर्वांचेच पती आहेत. ते विवाहित असल्यावर पुरुषांचे पण तेच पती आहेत का? खरे आहे. का बरं? आपण पुरुषाचं शरीर मिळालंय, खरं तर आपण कोण प्रकृती आहोत. आत्मा कोण आहे? पुरुष फक्त एकच आहे. जेव्हा वृंदावनामध्ये मीराबाईचं नाव आहे, मीराबाई माहिती? मीराबाईचं नाव आहे कसं काय? मीराबाईचं नाव आहे ती पतिव्रता पण होतं. सगळं सोडते आली ती वृंदावनात भजन करत होती. एकदा काय झालं की श्री जीव गोस्वामी, कृष्ण गोस्वामी ते काय जीव गोस्वामी, तर त्यांना तिनं निरोप पाठवला की असं म्हणे मला आपल्याला भेटायचं आहे, आपलं मार्गदर्शन घ्यायचं आहे. तर जीव गोस्वामी म्हणाले की त्या निरोप पाठवला की म्हणे आम्ही याचा स्त्रियाला भेटत नाही म्हणे, आता आम्ही पुरुष स्त्रियांना भेटत नाही असं म्हणे. तर त्याच्यावरती मीराबाई काय प्रतिक्रिया केली का? तिनं म्हणाली की मी तर ऐकलं आहे की पुरुष एकच आहेत, पुरुष एकच आहेत, ते दुसरे पुरुष कोण नाही. एकच पुरुष कोण आहे? भगवान श्रीकृष्ण हे पुरुष आहे. बाकी आपण प्रकृती आहोत. आपण खरं तर गोपी वगैरे अशाच आहेत आपण, पण आपण विसरून गेलोय आपली खरी ओळख. आपण स्वतःला पुरुष शरीराला पुरुष, स्त्रीचे शरीर स्त्री, कुत्रा झाले कुत्रा म्हणतात, मी कुत्रा, मी हे असं चाललंय आपलं. खरी ओळख आपली आहे मी आपला आत्मा आहे आणि कृष्ण परमात्मा आहे. त्यांची सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. ते कुठली का सेवा दिली का? आपण सेवा करणं आपलं कर्तव्य आहे. पण आपण विसरून गेल्यामुळं आपण भटकतोय. पण त्या गोपींना माहिती आहे आपले खरेपती कृष्ण, म्हणून मध्यरात्री पण त्या बासरीत जाऊन त्यांनाच ऐकू का? त्या पतीने ऐकू का नाही? त्यांना सर्वांत सोडून कृष्णाकडे गेला. कृष्ण मुद्दा परिचय म्हणतात की ते चांगलं असलं तुम्ही मध्यरात्री परपुरुषाला भेटायला काय बरोबर उचित नाही आहे. पण ते गोपींना आधी कळत झालं ते असं का बोलायचं. एकतर बोलवलं आम्हाला मध्यरात्री, आता काय म्हणतात तिकडे बोलायला असं होय तुम्ही हे सगळं बघायला असतं का? झालं लोक जाऊ म्हणते मग ते रडू लागलं. मग ते रडू लागलं. त्या बोलू लागल्या की म्हणजे आम्हाला तुमच्याशी कोणी नाही, तुम्हीच आमचे सर्वस्व. आता आम्ही कसं घरी जाऊ? तुम्हाला सर्वस्व अर्पण केले आहे, सगळं सोडून तुमच्याकडे आलं, त्यामुळं तुम्हीच आमचे खरेपती आहात. बाकीचे पती नावाचे खरेपती तुम्ही आहात, त्यामुळं तुम्ही स्वीकार करा म्हणजे आमचा. मग कृष्ण प्रसन्न आहे त्यांचा. ठीक आहे, बरोबर आहे. म्हणजे तो उपदेश कोणासाठी आहे? सर्वसामान्य स्त्रियांसाठी, ज्या नक्कल करू शकतात. कधी कधी बघा त्या गोपींचं तुम्ही म्हणणार उभे गेला की कृष्णाकडे पती सोडून आम्ही पण जातो. अहो तुम्ही जाता कृष्णाकडे जा ना. कृष्णाकडे गेलं तर चांगलं आहे. आता मीराबाईची एवढी चर्चा होती, एवढी मोठी भक्त होती की पती असून पण कृष्णाकडे तिने हे केलं, कृष्णाची भक्ती केली. तेच समजा पती असून दुसऱ्या राजाशी जर प्रेम करत नसतं तेवढी चर्चा झालीच का मीराबाईची? काय म्हटलं असं मीराबाई लोकांनी? ती भक्त नाही, अवकाशली भक्त, ती व्यभिचारी म्हटलं असतं. आता राधाचे पण पती आहेत, अभिमन्यू ते पांडवांचे अभिमन्यू, पण अभिमन्यूला सुद्धा त्या अभिमन्यू राधाला स्पर्श नाही करत. ती लीला करण्यासाठी का बरं? तर पती पत्नी जसं रुक्मिणी आणि कृष्ण आहे, पती पत्नी ते एकत्र गेले तर कोण काय म्हणणार? पती पत्नी. तो कुठला रस आहे म्हणे? तो स्वकीय रस आहे. आणि वृंदावनात परकीय रस म्हणजे पती आहे तरी पण कृष्णाकडे धावणार आहे. ती लीला त्याचा आनंद घेण्यासाठी चोरून भेटावं लागतं कधी कधी. राधाने कृष्णाला कधीच भेटच होत नाही. एकदा काय झालं की तो सुबोध आला बघा, सुबोध. तो काय म्हटला ते म्हणे सुबोध हा कृष्णाला म्हटला म्हणे मला कळतंय म्हणे खूप दिवस झाले तर राधाची भेट नाही झाली. हो म्हणे काय केलं पाहिजे? काय नाही म्हणे युक्ती मी सांगतो काय करायचं मी करतो ते आपण ठीक आहे. तर सुबोध काय केले? सुबोधने आपलं वासर करत गेले मुद्दाम राधानीच्या घराजवळपासून तुझ्या. पण राधांची सासू ती जटीला ती म्हटली अरे समोर इथं कसं काय नाही म्हणे मैया इथं माझं छोटं वासर हरवलं आहे ते तुमच्या कळपात तर गेलं नंतर बघायला लागलं असं आहे का? बघ म्हणे जाऊ हात पाठव. हात गेल्यावर मग राधाने हात होती आणि तिच्या मैत्रिणी राधाने म्हणजे समोर इथं कसं धाडस केलं आत घ्यायचं. सासूने काय बोलले नाही का? नाही आणि मी सांगितलं वासू हरवलं म्हणजे मी आणायला आलं असं आहे का म्हणे. मग आता काय करायचं? तर त्यांनी काय केलं मग युक्ती सांगितली असं करतं ठीक आहे. काय केलं माहिती आहे?
राधाने सांगितलं तू काय कर म्हणे, माझे कपडे तू घाल, माझे कपडे तू घालायचे, तुझे मी कपडे घालतो. आणि काय करायचं मग, छोटं वासरू घ्यायचं, वासरू असं धरायचं आणि यायचं बाहेर निघून द्यायचं. असं म्हटलं ठीक आहे म्हणे. मग राधाने काय लगेच कपडे बदलले, तर सुबतचे घातले कपडे आणि मग वासरू धरलं, बाहेर झाला, जटिला झाला, मिळालं का वासरू, असं गेलं सर. हो हा म्हटलं, कळलं सर, हा वेगळा. आणि मग कृष्णापर्यंत आले वासरू नव्हते. कृष्णामध्ये कसं काय मग सांगितलं असं झालं. तर त्या भेटण्याचा आनंद लुटण्यासाठी ते पती पत्नी असतं मग काय त्याचा आनंद आला असता. पण मुद्दाम त्याला म्हणतात परकीय रस. आता प्रभात म्हणतात की ही चर्चा आहे, हे भौतिक जगात लोकांना कळणार पण नाही. ते नावं ठेवतात बघा, कृष्ण कसला पर्याय म्हणे, सगळ्या विवाहित स्त्रियांबरोबर भाऊ करत नाही, त्यांना माहिती की सर्वांचे पती आहेत. एकदा परमपूज्य राधामोहन महाराजांना विचार कोणतरी की म्हणे कसला कृष्ण म्हणे की इतर स्त्रियांच्या पत्नीवर पुरुषांच्या पत्नीवर असं हे करतात राधा, कसला म्हणे कृष्ण बरोबर. तर राधामोहन महाराज म्हणाले की खरं तर प्रत्येक स्त्री कृष्णाचीच पत्नी आहे. तुमची जी पत्नी पण कृष्णाची, तुम्ही हिसकावून घेता कृष्णाकडनं, ते तुम्ही बघा आधी. तुम्ही दावा का तुमची पत्नी म्हणून, किंवा तुम्ही स्वतः, आपण सगळेजण कृष्णाचेच आहोत, पण आपण विसरून गेलो आणि आपण जे खरं जे आहे त्याला खोटं समजतो. म्हणजे खोटं आहे त्याला खरं समजतं, त्यालाच माया म्हणतात. माया म्हणजे काय, ज्याला खऱ्याला खोटं, खोट्याला खरं, हीच तर माया आहे. आणि त्या मायेतून सुटण्याचा उपाय काय की भगवान म्हणतात की ते दैवी ईशा गुणमयी मम माया दुरत्यया मामे प्रिय प्रपद्यन्ते माया मिटा. भगवान म्हणतात माझी माया करून जाणं फार अवघड आहे, पण माझा जो भक्त तो काय करतो, माझी पूर्ण शरण घेतो, माझी भक्ती करून राखतो आणि माया सुटून जातो. पण आपण भक्ती कोणतरी करायची नाही. माया कोणाची म्हणून चालू, भगवंताची माया. त्यामुळे त्यांना मायेला फार हे करणं एवढं सोपं नाही, तरी पण भगवंताच्या कृपेनं शक्य आहे त्यांची शरण घेणं. आणि भगवंताची शरण कोणाच्या माध्यमाने घेणार, गुरुच्या माध्यमातून, प्रभुपादांच्या माध्यमातून. आणि शरण घेतल्यावर त्यांच्या आदेश पालन करत देखील असे ना की आपण त्या स्तरावर निश्चितच पोहोचू शकतो. हरे कृष्ण. काय प्रश्न होता? प्रभूजी, भगवान श्रीरामाचे जसे मुलं आहेत आणि लव आणि अंकुश, तसे भगवान श्रीकृष्णाचे मुलं कोणते आहेत ना, खूप आहेत. लिस्ट दे भागवतात ना, जेव्हा रुक्मिणीपासून मुलगा झाला, माहिती रुक्मिणी मुलाचं काय नाही, प्रद्युम्न. आणि ज्यामध्ये बोलणारा मुलगा सामध्ये झाला, सांबा नाही साम, ते साम. अशी भरपूर मुलं झाली, मुलांना मुलं झाली, नातवंड पण झाली भगवंताला. प्रत्येक पत्नीतून 10-10 मुलं, त्या असं करून हजारो लाखोची संख्या होती. 16,108 गुणिले एवढं करायचं. आहे ना नाव पण त्याचे चारुदेशनं हे भरपूर नाव आहे त्यांची सर्वांची. कृष्ण काय का कृष्ण चैत्र वाचलं आता वाचन करतं का? शिक्षण भरपूर झालं, शिक्षण झालं भरपूर. असं करा, आजच जाताना कृष्णामुखी आहे, कृष्णाचं पूर्ण चरित्र आहे. मथुरेत जन्म झाल्यापासूनच वाचन सुंदर एकदम प्रभुपादांनी दिलेलं आहे. हे भागवत काय केलेलं आहे, दिलेलं आहे, पण प्रभुपाद त्या कृष्णामुख याच्या आधारित दिलेलं आहे. पण त्या लिहिताना आपल्याला वेळोवेळी कृष्णच कसे भगवंत आहेत याची खात्री पटवत गेली त्याच्यामध्ये. मग आज काय केलं, कृष्ण घ्यायचं फक्त चालेल, किती असं करायचं. 250 कृष्ण 250 म्हणजे काय अजून पण प्रश्न काय प्रश्न कोणाचा